श्री स्वामी समर्थ. पारनेर येथील रहिवासी असलेल्या स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर अनुभव आहे. ताई म्हणतात की मी जवळपास 4 ते 5 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. ज्यावेळेस मी नवीन स्वामींच्या सेवेमध्ये आली होती, अक्षरशः सेवा करायला खूप कंटाळा यायचा, आळस यायचा, पण तरीही मी सेवा करायची. सेवेमध्ये मन लागत नव्हतं. मी तरी सेवा करायची, पण माझे कुठलेही प्रश्न सुटत नव्हते. अक्षरशः दुसऱ्याचे अनुभव ऐकल्यानंतर असं वाटायचं की यांना अनुभव देतात तर मला का नाही, मी कुठे कमी पडत आहे. आणि माझ्या ज्या चुका होत होत्या त्या चुका म्हणजे माझं सेवेमध्ये मन लागत नव्हतं. मी जे काही करत होते ते फक्त करायचं म्हणून करत होते. माझी इच्छा पूर्ण व्हावं यासाठी मी ते सर्व काही करत होते. अक्षरशः 6 महिन्यानंतर मी स्वामींची सेवाही सोडून दिली होती, कारण माझी कुठलीच इच्छा पूर्ण होत नव्हती. प्रॉब्लेम्स कमी व्हायचे, ते आणखीन वाढत होते. एक संकट झालं की दुसरं संकट पुढे उभे राहत होतं. जेव्हा मी मठात हे सर्व काही सांगितलं त्यावेळेस मठातील काका बोलले की स्वामी तुमची परीक्षा बघत असतात. ज्यावेळेस आपण स्वामींच्या सेवेत येतो त्यावेळेस आपण आपल्या 7 जन्मीचे दोष घेऊन येत असतो. स्वामी ते पूर्ण क्लीन करतात अगोदर. तुम्ही त्यासाठी जेवढं नामस्मरण असेल तेवढं नामस्मरण करा. स्वामींची सेवा वाढवा, म्हणजे लवकर दोष कमी होतात आणि आपल्याला अनुभूती लवकरात लवकर येते. आणि सेवा करताना खूप मनापासून सेवा ही केली पाहिजे, तेव्हा त्याचं फळ लवकर मिळतं. आपली सेवा लवकर स्वामींपर्यंत पोचते. असं त्यांनी ज्यावेळेस सांगितलं त्याप्रकारे मी तेव्हा करू लागली पुन्हा स्वामींची सेवा. आणि काय आश्चर्य, त्यानंतर माझे जे काही प्रश्न होते ते सर्व प्रश्न हळूहळू मार्गी लागू लागले. आणि आज जे काही प्रश्न होते ते सर्व काही संपले. आणि स्वामी कृपेने माझा जो संसार आहे तो पूर्णपणे व्यवस्थित सुरळीत चालू आहे. 2 वेळची भाकर आम्ही सुखात आनंदात घरातील सर्वजण एकत्र मिळून खातो, हेच आमच्यासाठी खूप आहे. असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ.